प्रमोद नाना भानगिरे असं तगडं आव्हान आपल्या पुढे आहे. काय या ठिकाणी मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये नाना भानगिरे फक्त 62 मतांना निवडून आले होते. त्याच्यामध्ये काही राजकीय खेळ झाला तो जनतेला माहिती आहे. कारण जनता म्हणते की मागची 17ची निवडणूक खऱ्या अर्थानं जनतेने जीवन जाधवच्या पारड्यामध्ये टाकली होती. परंतु जनतेला मागच्या 8 वर्षामध्ये आणि त्याच्या मागच्या जवळजवळ 10-12 वर्षामध्ये त्यांनी केलेला कारभार हा जनतेला पसंत नाहीये. त्याच्यामुळे नाना भानगिरे हा आता माझ्या विरोधामध्ये रेसमध्येच नाही. माझी निवडणूक ही आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे इनामदार यांच्या विरोधातच असेल. कारण जनतेला आत्ता इथून मागच्या काळामध्ये ज्या कारभाऱ्यांनी काम केलं त्या कारभाऱ्यांनी गेल्या 20-22 वर्षामध्ये महम्मदवाडीच्या भागाचं काय केलंय हे जनतेला चांगलं माहिती आहे. त्या ठिकाणी ड्रेनेजचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, या प्रत्येक प्रश्नामध्ये ते अपयशी ठरलेत. आणि त्याच्यामध्ये जे काय काम केलंय ते भारतीय जनता पार्टीनं माननीय आमदार योगेश अण्णा टिळेकर आणि आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं. मग तो वन वेचा विषय असेल, अंडरपासचा विषय असेल, त्या ठिकाणी 24/7चा विषय असेल, हे सगळे विषय भारतीय जनता पार्टीने केलेले आहेत. त्यामुळे कोणी जर सांगत असेल की आम्ही ते विषय केलेले आहेत तर त्या अक्षरशः खोटं बोलतायत. त्याच्यामुळे तुमचं खोटं नाणं चालणार नाही. आणि तुम्ही सत्ता आणि पैसा याचं जे समीकरण एकत्रित करताय ते समीकरण जनतेच्या लक्षामध्ये झालेलं आहे. आणि त्यांची दरवर्षीची नुरा पद्धत असते निवडणूक लढण्याची. म्हणजे बरोबरच्या लोकांनाही धोका द्यायचा, त्यांना सांगायचं मी तुझ्या बरोबर आहे, दुसऱ्या पक्षातल्या लोकांनाही सांगायचं. क्रॉस वोटिंगचा जो विषय आहे त्याच्यामुळे जनतेच्या ते लक्षात आलंय. वारंवार किती वेळा तुम्ही त्याच गोष्टी करतात. त्याच्यामुळे लांडगा आला रे आला असा त्यांचा विषय होणार आहे. आणि त्यांना या वर्षी जनता आराम करायला लावणार आहे. आणि येण्या 16 तारखेला भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही. आणि या भागाचा कोंडवा करायचा नाही, या भागाचा आम्हाला कोथरूड करायचंय. त्यासाठी जनता मतदान करणार आहे असं जनतेचं मत आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक आमच्यासाठी